नाही, याच्यामध्ये साहेब आम्हाला एक सांगायचं आहे. आमची मंडळी फार जागृत आहेत. आता सगळे रिडेव्हलपमेंटचा विषय करतायत. पूर्वी असं नव्हतं. घाबरायचे. कोण फसवेल की काय? तुमच्यासारखी माणसं येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात, तेव्हा जीवात जीव येतो. सांगायचं असं होतं, की जुलैमध्ये आम्ही एक मीटिंग बोलावलेली, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग. आणि आपल्या बायलॉजमध्ये फेडरेशनचं असं वाचलंय, की एस-जी-एम एकदा झाली, की 6 महिन्यापर्यंत घ्यायची नाही. तुम्ही सांगताय दर आठवड्याला पण घेऊ शकता. नाही नाही हां. स्पेशलच. ओके. एस जी एमच्या बाबतीत बायलॉज वाचा, अगदी क्लिअर आहे. वर्षातून एकदा जनरल बॉडी मीटिंग, अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग ही वर्षातून एकदा. एसजीएम स्पेसिफिक कामाकरता, ज्या कामाकरता एसजीएम तुम्ही बोलवली त्या कामाकरता ती एसजीएम तुम्ही घेऊ शकता. ही आठवड्याच्या नोटीसवर सुद्धा घेऊ शकता. जर अर्जंट असेल तर 4 दिवसाच्या नोटीसनेही घेऊ शकता. पण रिडेव्हलपमेंटचा एकदा ठराव करण्यासाठी तुम्ही जर एसजीएम घेतली आणि तो रिडेव्हलपमेंटचा प्रस्ताव जर नामंजूर झाला तर पुढची एसजीएम त्याच विषयाकरता 6 महिन्यांनी घ्यावी लागते. त्या स्पेसिफिक विषय जो रिजेक्ट जर झाला तर एरवी एसजीएम आम्ही एकेका सोसायटीमध्ये 40 एसजीएम वर्षातून घेतलेले आहेत. काही अडचण नाही. नाही, याच्यामध्ये सर एसजीएम मध्ये फक्त स्वयंविकासाचा ठराव करायचा, त्या वेळेला उपस्थिती जास्तीत जास्त असली पाहिजे. बाकीच्या एसजीएम मध्ये उपस्थिती असेल किंवा नसेल, अर्धा तास तहकूब करून जितके लोक असतील, किमान 20 लोक असली पाहिजे, तो कोरम समजून निर्णय घेता येईल.